सगळ्यांना विचारला प्रश्न तुझ्यासाठी की हाऊ डिड यू बिकम अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट? 2 वर्षापूर्वी वगैरे आमचं असं डिस्कशन झालं होतं एकदा कधीतरी की सगळे मित्र मिळून कुठली तरी एखादी थीम घेऊन आपण पिक्चर करावं. त्याच्यानंतर सगळ्या त्या गडबडीमध्ये कामाच्या ह्याच्यात वगैरे कधीच झालं नाही आणि सारखं असं काहीतरी खात होतं आतनं की आपण काहीच क्रिएटिव्ह करत नाही. रोजच्या धबडग्यात जे चाललंय तेच पुढे चालू आहे. अशा वेळी प्रीतमनी बोलून दाखवलं की असं काय काय करण्याची विचारत आहे. तर देन आय डिसाइडेड टू जम्प इनटू इट. याआधी कधी डिरेक्शन केलेस तू कुठे कसलंही? नाही, फर्स्ट टाइम. म्हणजे कुठलं शाळेतलं नाटक वगैरे असं? नाही, लोकांना फुकट चालले त्याचे खूप काम केलंय पण ऍक्च्युअली असाइनमेंट म्हणून कोणाला सल्ला आजपर्यंत दिला नव्हता. तुझा अनुभव कसा होता ऍज अ डिरेक्टर? फॅन्टास्टिक. एक मला पहिल्यापासून आयडिया होती की आपल्यामध्ये बरेच लोक असे आहेत की जे त्या डायरेक्शनच्या कॅपेबिलिटी असलेले आहेत. त्यामुळे एक थोडीशी अशी भीती होती की कुठेतरी ऐकणार नाहीत लोक आपले, की समटाइम्स आय हॅव टू बी टफ दॅट रिस्पेक्ट. आणि मला जरी माझ्या ॲबिलिटीवर विश्वास असला तरी सगळ्यांचा तो असेलच असं नाही, कारण प्रत्येक जण पहिल्यांदाच माझ्याबरोबर काम करत होता. त्यामुळे थोडीशी धाकधूक होती की पहिल्या ह्याच्यात त्यांचा विश्वास बसेल का नाही. किंवा बऱ्याचदा असं होतं पर्टिक्युलरली सीन्स शूट करताना की आपण काहीतरी एक पर्टिक्युलर अँगल घेऊन लोकांना सांगत असतो तुम्ही असे करा, तुम्ही असे करा. त्यामागे जो सिक्वेन्स असतो तो आपल्या डोक्यामध्ये फिक्स असतो, पण समोरच्या माणसाला ते तेवढ्याच पद्धतीने अप्रिशिएट नाही करतात, कारण त्याला फक्त तेवढंच दिसत असतं. आणि त्यामुळे जरा थोडंसं होतं सुरुवातीला, पण ऍज अ स्टार्टेड वर्किंग मग तो हळूहळू कॉन्फिडन्स येत गेला. विशेषतः पहिल्या दिवशीच्या शूट नंतर जी काय मजा आली त्याच्यानंतर खूप कॉन्फिडन्स वाढला होता. How was it working with the assistant director Sally Kothawade? तिने स्क्रीन प्ले मध्ये खूप मदत केली. म्हणजे एक स्क्रीन प्लेचा रिव्ह्यू तिने एक चांगला केला. त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या होत्या की ज्या अननेसेसरी होत्या किंवा थोडा फापट पसारा होता किंवा काही गोष्टी माझ्या नजरेतनं पहिल्या खेपेला मला वाटलं होतं की या चांगल्या दिसू शकतील, पण त्या पॉइंट आउट करण्याचं तिने चांगलं काम केलं. Shiris as a director or Shiris as a cameraman? कॅमेरा मी बरीच वर्षापासून हाताळतोय. कॅमेरा फोटोग्राफीचा बराच स्टडी वगैरे केलेला आहे. त्यामुळे कॅमेऱ्याचं काम तसं माझ्या दृष्टीने नॅचरल होतं खूप. पण कॅमेरा जेव्हा तुम्ही हाताळता यू आर ऑलवेज ऑन युअर ओन, करेक्ट. पण जेव्हा तुम्ही डिरेक्ट करत असता तेव्हा तुम्हाला 10 लोकांना कंट्रोल करावं लागतं आणि यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द फायनल रिझल्ट. सो इट्स ऑलवेज मोर चॅलेंजिंग टू डायरेक्ट. आर यू हॅपी विथ द फायनल रिझल्ट? एक्स्ट्रीमली हॅपी. ऑफकोर्स त्याच्यात बऱ्याच ग्लिचेस आहेत आणि मला त्यातले बरेच पटलेले नाहीयेत. आणि मी त्यावेळीच म्हणजे एडिटिंगच्या वेळी मी जेव्हा प्रीतम बरोबर बसलो होतो त्यावेळीच मी त्यातले बरेच पॉइंट आउट केले, पण फॉर टाइम कन्स्ट्रेंट or for reshooting constraint we had to go with them. ऑफकोर्स मी सांगणार नाही, कारण लोकांनी त्या दृष्टीने ती फिल्म बघावी अशी माझी इच्छा नाही. ओके. पण देर आर सम ऑब्वियस ग्लिचेस विच वी ऑल आर अवेअर ऑफ. काही गोष्टी ज्या कॅमेराच्या फ्रेम मध्ये यायला नको त्या तिथे आहेत. ओके. लाईट्स आणि कॅमेराची अशा बऱ्याच ठिकाणी आहेत की जी लोक यायला नकोत कॅमेऱ्यामध्ये ती आलेली आहेत. ऑब्विसली. अर्थात माझा आधी असा विचार होता की हिचकॉक स्टाईल मध्ये आपलाही कुठेतरी एक एंट्री असावी. ती नकळत आलेली आहे, कुठे तुम्ही सांगणार नाही. पण असे काही ग्लिचेस आहेत जे पुढच्या वेळी नक्कीच येऊ नयेत असे आपण प्रयत्न करू. पिक ऑफ द सीन्स ऍज अ डिरेक्टर कुठला आहे तुला? तसा तो एकदम नॉर्मल सीन आहे, पण माझ्या दृष्टीने त्या सीनचा जो इम्पॅक्ट होता म्हणजे मला त्या ठिकाणी हुकमी हशा हवा होता. आणि जेव्हा मी तो सीन लोकांना दाखवला
की तेव्हा मी खूप असा बसलो होतो की लोकांना कळतंय का नाही की एक्झॅक्टली इथे जोक काय. तर त्या सीन मध्ये म्हणजे जेव्हा इंदू उठून येते चालत आणि रवीला वाटतं की ते त्याच्याचकडे येते आणि तो उठायला लागतो आणि ती त्याच्या इथे न येता पलीकडे निघून जाते. तर त्यावेळी जो हुकमी हाशा मिळायला हवा तो प्रत्येक वेळी मिळत आलेला आहे. त्या सीनवर मी खूप खुश आहे. कारण I would like to ask you, how did you feel working with all the characters, of this team? रवीचं मी सांगतो की त्याला जास्ती डायरेक्ट करावं लागलं नाही. त्याला फक्त काबूत ठेवणं एवढं एकच काम होतं. कुठेही तो वावत जाऊ नये, जोक्स मारू नये तिकडे तिकडे, तेवढंच. म्हणजे तेवढीच एक कसरत होती. बाकी त्याला मी जे सांगितलं ते त्यांनी प्रॉपरली केलं. म्हणजे त्याला मला फारसे बारकावे सांगावे लागले नाही. की मी फक्त त्याला सांगायचो की तू आता निराश झाल्याची ऍक्टिंग कर, की तो निराश झाल्याची सगळे बारकावे त्या दाखवायचा. म्हणजे त्या दृष्टीने माझं काम खूप सोपं झालं होतं. बाकीही लोकांनी प्रॉपरली व्यवस्थित मला कोऑपरेट केलं. तुला कुठलं यातलं कॅरेक्टर प्ले करायला आवडलं असतं? मिस्टरी मॅन मी म्हणलं तरी मला कोणी घेणार नाही त्या रोलसाठी, मला माहिती आहे. पण तरी एक इच्छा, तुझं एक डिझायर की असा रोल करायला मजा येईल. बॉसचा करायला मला फार आवडला. ओके. विशेषतः म्हणजे त्याचा एक ऍडेड इन्सेंटिव्ह म्हणजे प्रीतमच्या तोंडावर कागद फेकायला मिळणं. ऑफकोर्स मी हे रघुला सांगितल्यावर त्यांनी खूप त्याच्यानंतरचे सीन्स खूप एन्थुसियास्टिकली केले. आणि इव्हन त्याला 4-5 वेळा ते फेकायला मिळाले म्हणून आम्ही वेगवेगळ्या अँगल्स मधनं पण तो शूट घेतला. Anything else that you want to tell to the team? Tell to the team. एक ज्या काही प्लॅन असतो पूर्ण याचा शूटचा, जेव्हा आपण शूटिंग करत असतो इट्स व्हेरी डिफरंट फ्रॉम द ड्रामा. ते मीडियम्स खूप वेगवेगळे आहेत आणि दोन्हीचे मध्ये काम करण्याची पद्धतही खूप वेगवेगळी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल शूटिंग मध्ये असता, यू आर ऍक्च्युअली ऑन फील्ड अँड यू डोंट हॅव द बिग पिक्चर, तेव्हा काही वेळा स्वतःची विचार करण्याची पद्धत किंवा क्रिएटिव्हिटी बाजूला ठेवून थोडं मेकॅनिकली म्हणण्यापेक्षा ज्यांनी प्लॅन केलंय तो जसं सांगेल त्याप्रमाणे जास्ती कोऑपरेट करायचं ट्राय करा. कारण बिकॉज इवन इफ यू थिंक दॅट वॉट एव्हर गोइंग ऑन अराउंड इज यू ऍब्सोल्युटली रबिश, that rubbish may still have some place in the big picture. We agree. The last and the least question, which is not been asked to anybody, but just for you because you are the privileged one. What is your secret desire? Is this going to be censored or what? No, I don't have any secret desires. My only desire and open desire is that live every moment to the fullest. आणि what I think is, if you don't utilize your talent, you don't have a talent. So ह्या निमित्ताने एक काहीतरी टॅलेंट दाखवण्याचा चान्स मिळाला. So you will see more of my talents.